रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग, ज्या अभंगामध्ये आपल्या सर्वांना तुकोबारायांच्या विज्ञानवादी स्वभावाचं दर्शन होईल. म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा तुकोबारायांना वाटलं की या समाजामध्ये एखाद्या गोष्टीमुळे अंधश्रद्धा पसरू शकते, लोक उगाच अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात अडकू शकतात, तेव्हा तेव्हा तुकोबारायांनी त्या गोष्टींचं रूपांतर या अभंगांमध्ये केलेलं आहे आणि आपल्याला उदाहरणासहित पटवून दिलंय की बाबांनो, एखादी गोष्ट जर असाध्य गोष्ट एकदम सहजरित्या एखादा मनुष्य करू शकत असेल तर त्याला अंधश्रद्धा मानू नका. त्या गोष्टीमागे त्या मनुष्याचं सातत्य आहे, त्या गोष्टीमागे त्या मनुष्याचा अभ्यास आहे आणि त्याचमुळे आपल्याला त्या मनुष्याने एखादी असाध्य गोष्ट एकदम सहजरित्या केलेली दिसते. बघा, तुकोबारायांनी असे असंख्य अभंग लिहिले आहेत, ज्यामध्ये तुकोबाराय आपल्याला परत 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 सांगतायत की बाबांनो, चमत्कार नाही रे, तर त्या गोष्टीमध्ये त्या मनुष्याचं सातत्य आहे, अभ्यास आहे, त्या मनुष्याचे परिश्रम आहे, म्हणून ती गोष्ट साध्य झालेली आहे. आणि तुकोबारायांच्या विज्ञानवादी स्वभावाचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, एका ठिकाणी तुकोबाराय म्हणताय की नवसे पुत्र होती तरी का करावा लागे पती. बघा, हे सांगणारे तुकोबाराय आहेत. म्हणजे तुकोबाराय किती दूरदृष्टीचे संत होते, तुकोबाराय किती विज्ञानवादी संत होते, तुकोबारायांचा किती गहन असा अभ्यास होता या निसर्गाविषयी, या समाजाविषयी आणि मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टींविषयी हे आपल्याला तुकोबारायांच्या असंख्य अभंगामधून समजून येतं. बघा, तुकोबाराय एका ठिकाणी म्हणताय, दुराचिरा कापे पडिला कांचनी, अभ्यासी सेविनी विष पडे. अहो, एखादा मनुष्य जर दोऱ्याने चिरा कापतोय किंवा एखादा मनुष्य विष पितोय आणि ते विष त्याला पचन होतंय, याच्या मागे काय चमत्कार आहे? नाही. ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय दोरा चिरा कापे पडिला कांचनी, म्हणजे तुकोबाराय म्हणताय अहो, दोऱ्याने पण चिरा कापू शकतो, पण त्याला काय लागते? सातत्य लागते. परत 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 त्या चिऱ्यावरती आपल्याला दोरा घासावा लागेल आणि त्या चिऱ्याला खाच पडून 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 थोडं थोडं करून काय होणार आहे? त्या चिऱ्याला एक दिवस भेग पडणार आहे, त्या चिऱ्याला एक दिवस फुटावं लागणार आहे. परंतु तुकोबाराय इथे नाही म्हणत की बाबांनो, हा चमत्कार आहे. यावरून तुम्हाला तुकोबारायांच्या विज्ञानवादी स्वभावाचं दर्शन होईल. तुकोबारायांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे उदाहरणं मांडलेले आहेत, वेगवेगळे प्रसंग मांडलेले आहेत. म्हणजे बघा, तुकोबाराय एका ठिकाणी म्हणताय की बाबा, या समाजामध्ये अनेक असे साधू पसरलेले आहेत की त्यांच्या भोंदूगिरीचं या जगाला ते काय करतात? सोंग दाखवतात. परंतु तुकोबाराय म्हणताय, संप्रदाय असेल किंवा संत असतील, हे भोंदूगिरी करत नाहीत, यांचा कुठल्याही प्रकारच्या चमत्कारावरती विश्वास नाही. तुकोबाराय म्हणताय, एखादी गोष्ट जर एखादा मनुष्य करू शकत असेल तर त्या गोष्टीमागे त्या मनुष्याची साधना असते, त्या मनुष्याचा अभ्यास असतो आणि अशाच प्रकारच्या अभ्यासाचं, साधनेचं आणि विज्ञानवादी विचारांचं वर्णन करणारा एक अभंग आज आपण या ठिकाणी तुकोबारायांचा बघणार आहोत. त्या अभंगाचं नाव आहे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. परंतु या अभंगामध्ये तुकोबारायांनी 2 ओळी अशा लिहिलेल्या आहेत ज्याला आपण अभंगाचं चरण म्हणू. ते चरण असं आहे की जे चरण आपल्याला या पूर्ण अभंगाचं सार सांगून जातं. तिथे तुकोबाराय म्हणताय, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. बघा, तुकोबाराय म्हणताय, अहो, तुम्हाला समाजामध्ये असे लोक भेटतील जे तासनतास पाण्यामध्ये बसून राहू शकतात. तर लगेच आपण समाजामध्ये अनेक असे लोक म्हणतो की बाबा, काय महाराज आहेत ते, त्यांच्याकडे खूप मोठी शक्ती आहे, 6-6, 12-12 तास ते पाण्यामध्ये बसून राहू शकतात. दुसरीकडे तुम्हाला असेही काही लोक भेटतात, म्हणतात अरे, त्या मनुष्याकडे अशी शक्ती आहे, त्याच्याकडे अशा प्रकारची सिद्धी आहे,
त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त आहे. जो मनुष्य काय करतो, साप आहे ना, साप, विषारी साप, कसलाही साप पूर्णपणे गिळून घेतो, त्याला खाऊन टाकतो. किंवा तुम्हाला समाजामध्ये असेही उदाहरण बघायला भेटतील, जे लोक त्यांच्या स्वतःच्या दाताने 1-1 क्विंटल 2-2 क्विंटलचे दगड उचलू शकतात. तर तुकोबराय म्हणताय त्याला चमत्कार म्हणायचा का? नाही. तुकोबराय म्हणताय त्या मनुष्याने त्या गोष्टी मागे केलेला अभ्यास आहे, त्या गोष्टी मागे घेतलेला कठोर असा परिश्रम आहे आणि त्या गोष्टींमध्ये ठेवलेलं सातत्य आहे, म्हणून ती गोष्ट त्या मनुष्याला सहजरित्या करता येते. असंच वर्णन करणारा अभंग आहे. पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया अभंगाचा भावार्थ. तुकोबराय म्हणताय, साधुनी बज नाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पहावे. साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखून या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. बघा काय गोड वर्णन तुकोबरायांनी अभंगांमधून केलेलं आहे. तुकोबराय म्हणताय, साधुनी बच नाग खाती तोळा तोळा. अहो, तुम्हाला असे काही काही लोक भेटतील जे नाग पण थोडा थोडा करून खाऊन घेतात, किंवा नागाचं विष पण थोडं थोडं करून ते काय करतात, पचवू शकतात. तर तुम्ही त्याला म्हणाल की बाबांनो, काय चमत्कार आहे, हा मनुष्य नाग खाऊ शकतोय, हा मनुष्य सापाचं विष पिऊ शकतोय. परंतु तुकोबराय म्हणताय, हा चमत्कार नाहीये, तर काय, याच्या मागे त्या मनुष्याचं सातत्य आहे, त्या मनुष्याचं परिश्रम आहे. त्याने काय केलंय, त्याच्या शरीराला सवय लावून घेतली आहे की काय, माझ्या शरीराने विष जरी ग्रहण केलं तरी मी काय करू शकतो, ते विष पचवू शकतो, असं या ठिकाणी तुकोबराय म्हणताय. परंतु हे अंधश्रद्धा या समाजामध्ये का पसरली जाते, किंवा काही काही लोकांना त्याचं एवढं नवल तरी का वाटतं, किंवा काही काही लोकांना त्याची भीती एवढी का वाटते, तर तुकोबराय म्हणताय, कारण प्रत्येकच जण एखाद्या गोष्टीविषयी प्रयत्न करत नाही. ज्याप्रमाणे तुकोबरायांनी वर्णन केले, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पाहावे. अहो, तीच गोष्ट जर सामान्य मनुष्याला करायची म्हटलं तर एका बाजूला साधू आहेत. उदाहरण, साधू तासन तास साधनेला बसू शकतात आणि एखादा सामान्य मनुष्य 5 मिनिटंही एका जागेवर बसू शकत नाही. त्याचप्रमाणे तुकोबराय म्हणताय की ते जे सापाचं विष किंवा साप जरी पाहिला एखाद्या व्यक्तीला तरी बी इकडे थरकाप सुटतो, त्याचं मन अतिशय भयानक भीतीने घाबरून जातं. परंतु तीच गोष्ट एखादा मनुष्य काय करतो, एकदम सहजरित्या करतो, तो सापालाही खाऊ शकतो किंवा सापाचं विष तोळा 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 म्हणजे थोडं थोडं करून पिऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे त्या मनुष्याने त्याच्या शरीराला लावून घेतलेली सवय आहे. आणि या पहिल्या ओळीमधून आपल्या जीवनामध्ये आपण काय शिकायचं, तर एखादी चांगली सवय जर आपल्याला लावून घ्यायची असेल तर काय करा, सातत्य ठेवा, प्रयत्न ठेवा, थोडं थोडं करून. एकत्र जरी तुम्हाला चांगलं नाही वागता आलं, एकत्र तुम्हाला जरी एखादं मोठं काम नाही करता आलं, तरी काय करा, थोडं थोडं करून एक दिवस ज्याप्रमाणे आपण या समाजामध्ये एक मन पसरलेली आहे, थेंबे थेंबे तळे साचे, त्याचप्रमाणे काय करा, थोडं थोडं करून प्रयत्न करत राहा आणि एक दिवस तुम्ही एकदम चांगल्या मार्गाला जाल. तुमचे विचार चांगले होतील, तुमचे आचार चांगले होतील. फक्त काय करा, प्रयत्न करत राहा. असं आजच्या समाजामध्ये आपल्याला या पहिल्या ओळीमधून शिकता येईल. दुसरीकडे तुकोबरायांनी सांगितलंय, साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापते देखून या. ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलो की काही काही लोक अत्यंत विषारी साप, जो साप पाहिल्यानंतर एखादा मनुष्य तिथे थांबणारही नाही किंवा तो साप बघण्याचीही हिंमत करू शकणार नाही, अशा प्रकारचा सापही काही काही लोक काय करतात, सहजरित्या त्याला पकडून दुसरीकडे नेऊन सोडून देतात. तर हे का होतं, कारण तुकोबराय म्हणताय, बाबांनो, त्याने ते साप धरायची प्रॅक्टिस केली आहे. साप धरण्यामागे त्याने अभ्यास केलाय की कशा प्रकारे त्याला पकडलं तर तो मला चावणार नाही किंवा
तो साप हाताळण्याचे जी आपण म्हणतो ना ट्रेनिंग असेल, क्लास असेल किंवा त्याच्याविषयी अभ्यास असेल त्या व्यक्तीने केलेला आहे, म्हणूनच तो ते साप पकडू शकतोय. सामान्य मनुष्याला जर धरायचं म्हटलं तर सामान्य मनुष्याला तो चावेल किंवा सामान्य मनुष्य त्या सापाला बघूनच भीतीने पळून जाईल. परंतु ती गोष्ट तो मनुष्य एकदम सोप्या पद्धतीने सरळरित्या करतोय, कारण त्याच्या मागे त्याचा अभ्यास आहे, कुठेही अंधश्रद्धा नाहीये, असं या ठिकाणी तुकोबराय म्हणताय. बघा, आता प्रत्येक मनुष्याचं, प्रत्येक साधूचं किंवा एखाद्या महाराजाचं या अभंगाविषयी वेगळं मत असू शकतं. म्हणजे बघा, प्रत्येकाला ज्याप्रमाणे मी म्हटलो होतो एका दुसऱ्या अभंगाच्या भावार्थामध्ये की एखाद्या तुम्ही आंधळ्या माणसाला विचारलं की बाबा हा हत्ती कसा आहे, तर त्याला जर हत्ती शोधायचा म्हटलं तो काय करेल, तो त्या हत्तीच्या हाताला, सोंडेला हात लावेल, पायाला हात लावेल आणि तो म्हणेल बापरे हा तर हत्ती आहे, किती बलाढ्य हत्ती आहे, किती मोठा हत्ती आहे. आणि त्याला म्हणजे ज्याने जशा प्रकारे हत्ती पाहिला त्याने त्या प्रकारे वर्णन केलं. त्याचप्रमाणे मला ज्याप्रमाणे या अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगता येईल त्याप्रमाणे मी या अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, पुढे तुकोबराय म्हणताय असाध्य ते साध्य करितास आहे असं, कारण अभ्यास तुका म्हणे. ही ओळ मायबाप फक्त लक्षात ठेवा. कुठल्याही गोष्टीमध्ये जर मनुष्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल, एखादी गोष्ट पूर्णत्वास न्यायची असेल तर तुकोबराय म्हणताय कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबरायने इथे वर्णन नाही केलं की बाबा त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त आहे म्हणून तो तसं करू शकतोय, किंवा तुकोबरायने इथे कुठल्याही प्रकारे सांगितलं नाही की एखादा मनुष्य विष पचवू शकतो म्हणजे तो चमत्कारिक आहे. तुकोबरायने असल्या थोथांड गोष्टीला गवसणी घातलेली नाहीये. तुकोबराय म्हणतायत त्याचं कारण म्हणजे अभ्यास आहे. आणि जर तुम्ही अभ्यास केला तर कुठल्याही गोष्टी साध्य होऊ शकतात, कुठल्याही गोष्टी तुम्ही सहजरित्या करू शकता, हे या अभंगामधून तुकोबरायांनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे बघा, समाजामध्ये तुकोबराय अंधश्रद्धा निर्मूलनाचं पण काम करत होते, हे आपल्याला या गोष्टीमधून लक्षात येईल. म्हणजे ज्यांनी 4000पेक्षाही जास्त अभंग लिहिले, या समाजाला एवढं मोठं ज्ञान दिलं. आपण प्रत्येक ठिकाणी वाचतो की तुकोबराय वैकुंठाला गेले. ते तुकोबराय सांगून जातात की मायबाप कुठल्याही प्रकारचा चमत्कार मी केला नाही किंवा संत करत नाहीत. तुकोबरायांनी वेळोवेळी त्या गोष्टीला अभ्यास आणि साधना म्हणून पाहिलेलं आहे. म्हणून काय करा, उगाच तसल्या अंधश्रद्धेच्या गोष्टीमध्ये पडू नका. तुकोबराय म्हणताय अभ्यास करा. आणि जर एखादा व्यक्ती, एखादा मनुष्य एखादी गोष्ट जर खूपच साध्या पद्धतीने, सरळ पद्धतीने असाध्य गोष्टही साध्य करू शकत असेल तर त्या मनुष्याच्या मागे काय, त्या मनुष्याच्या मागे त्याने केलेली साधना आहे, त्याने केलेले प्रयत्न आहेत आणि त्याने त्या गोष्टींमध्ये ठेवलेलं सातत्य आहे, म्हणून त्याला ती करता येते. बघा, त्यामुळे काय करा, अभ्यास करा. जीवनामध्ये एखाद्या गोष्टी, एखादं ध्येय जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर सातत्य ठेवा आणि कुठल्याही अंधश्रद्धेच्या, कुठल्याही भोंदूगिरीच्या अशा गोष्टींमध्ये पडू नका, हे या ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. बघा, बोलताना जर एखादा शब्द हुकला असेल, माझ्याकडून चुकला असेल तर मला क्षमा करा. जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.